हॅलो सर, मी ज्ञानदा कुलकर्णी, फाउंडर ऑफ विंटेज एलिफंट. आणि आज आपण मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. राम सर, तुमच्या पुस्तकाबद्दल रिसेंटली ऐकलं मी, स्लम टू मिलेनियर. सर, तुमची थोडी स्टोरी आणि त्या पुस्तकामागची स्टोरी सांगू शकाल का? त्या पुस्तकामागची स्टोरी म्हणजे तर सर्व श्रोते आणि वाचकांना नमस्कार आणि तुम्हालाही नमस्कार. थँक्यू सर. पुस्तकामागची स्टोरी म्हणजे एक स्लममध्ये जन्मलेला मुलगा, म्हणजे स्लम लाईफ जगणारा मुलगा आज 500 कोटी रुपये मॅनेज करतो आणि जवळपास 3000 करोड लोकांना आर्थिक शिक्षित करतो. आणि ती जी जर्नी आहे त्या जर्नीतून कोणीतरी इन्स्पायर किंवा मोटिवेशन घेऊन करिअर बनवावं म्हणून लॉकडाऊनमध्ये बसून ते पुस्तक घरात लिहिलेलं होतं. आणि आता ते ॲमेझॉन आणि जवळपास 3 आवृत्त्या झालेल्या आहेत त्यात. आणि बऱ्यापैकी आहे मोटिवेशनल इन्स्पिरेशनल रिअल स्टोरी आहे. ओके सर, तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन कडे कसे वळालात? म्हणजे तुमची सुरुवात कशी झाली? तर माझी सुरुवात म्हणजे 2002ला ज्यावेळेस मी इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएट झालो सावित्रीबाई फुले विद्यापीठातून. त्यानंतर 2 महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये क्रेडिट कार्ड विकण्याच्या कामासाठी गेलो. आणि तिथून मग ही लिंक लागली. आणि तेव्हापासून मग फुल टाइम मी इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर झालो. जॉब कधी केलाच नाही. क्या बात आहे सर. म्हणजे खरंच मानलं पाहिजे, आपण एक फायनान्शियली थोडंसं अशा बॅकग्राऊंडमधनं येतो की जिथे अगदी काय म्हणतो पण फायनान्शियल स्ट्रगल आहे, तिथून ते आतापर्यंत 3000 लोकांचा एवढा मोठा AUM सांभाळणं हे खूप अवघड गोष्ट आहे, ही काही सोपी गोष्ट नाही आहे. तर तुम्ही सर क्लायंट्सला कसं हँडल करता? म्हणजे एकाच वेळेस तुम्हाला मल्टिपल क्लायंटचे मल्टिपल रिक्वायरमेंट्ससाठी फोन येत असतील किंवा त्या संदर्भात तुम्हाला मीटिंग्स आणि डील करावं लागत असेल, तर तुम्ही एक MFD म्हणून कसं त्यांना हँडल करता? तर जनरली पूर्ण बिझनेस 1-on-1 काउन्सिलिंगवर आहे. असं ग्रुप मीटिंग किंवा ग्रुप काउन्सिलिंग नाहीत. मग इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचे ड्रीम्स आणि जे डिझायर आहेत ते प्रत्येकाचे वेगळे आहेत. त्यामुळे जनरल मीटिंग होतात क्लायंटच्या घरीच, हजबंड वाईफ असताना. आणि एकदा एक मीटिंग झाली इनिशियली की त्यानंतर जनरली भेटावं लागत नाही, कारण तो क्लायंट एज्युकेट होतो आणि त्याला मग पुढचे 15, 20, 25 वर्षात काय करायचं तो एक ब्ल्यू प्रिंट तयार होते. बरोबर. त्यानंतर मग त्याच्याकडून जास्त फोनही येत नाहीत आणि जास्त मीटिंगचीही गरज नाही पडत. आणि आजही जवळपास 3000 क्लायंट, त्यातले ऑलमोस्ट 70% क्लायंट मला बघितलं नाही त्यांनी आणि मी त्यांना बघितलं नाही. अरे बापरे. म्हणजे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये हार्डली 30% क्लायंट आहेत. 70% क्लायंट आउट ऑफ PCMC पुणे आहेत. बरोबर. मग ते ड्रीम डिझायर जर अलाइन झाल्या तर मग जास्त रेग्युलर फोन किंवा भेटण्याची गरज शक्यतो नाही लागत. ओके सर, आता एक आपण बघतोय की ज्यावेळेस मार्केट खाली जातं त्यावेळेस एक थोडासा पॅनिक आपल्याला दिसतो इन्व्हेस्टमेंट करताना म्हणा, किंवा मग MFDजना फोन येतात की मार्केट तर खाली चाललंय, माझं तर युनिटची व्हॅल्यू कमी झाली आहे म्युच्युअल फंडच्या. तर अशा वेळेस तुम्ही कसं क्लायंटशी बोलता? एक तर जनरली फर्स्ट मीटिंग माझी जवळपास 1.5 ते 2 तास चालते. आणि मी जनरली फर्स्ट मीटिंगमध्येच निगेटिव्ह स्टार्ट करतो. म्हणजे जसं की 2007 ते 2013 SIPचे रिटर्न होते मायनस किंवा 2%. 2017 ते मार्च 2020 SIPचे रिटर्न होते -10%. मी तो फंड दाखवतो कुठलाही जो 25-30 वर्षाचा, आणि त्यामध्ये तो स्पेसिफिक पिरियड घेतो आणि त्याला सांगतो की समजा आता तुम्ही की ह्या स्कीममध्ये तुमचे पैसे असते तर तुम्ही काय केलं असतं. इन्स्टंट रिॲक्शन येते, मी बंद केलं असतं किंवा स्टॉप केलं असतं. मग त्याला सांगतो की हाच फंड पुढे 5 वर्ष कंटिन्यू केला असेल तर आज एवढे रिटर्न बनले. त्यामुळे पुढचा जो त्रास आहे तो मी पहिलंच निगेटिव्ह स्टार्टिंगमुळे तो काढून टाकतो. की त्या क्लायंटला पहिल्या दिवशी सांगतो की इक्विटी मार्केटची रेंज -50% टू पॉझिटिव्ह 100%, अशी दोन्ही रेंजमध्ये मार्केट फिरू शकतं. आणि ज्यावेळेस मार्केट डाऊन जातं त्यावेळेस युनिट्स जास्त ॲक्युम्युलेट व्हायला पाहिजेत, त्यामुळे तुमचं बाईंग प्राईस कमी होते. आणि जनरली मी कुणालाही सांगतो की डे 1 पासून जर तुम्हाला वर जाणारा फंड भेटला तर तुम्ही डे 1 पासून महाग विकत घेत जाणार. पण डे 1 पासून जर तुम्हाला खाली जाणारा फंड भेटला तर तुम्ही प्रत्येक अमाऊंटला जास्त युनिट्स घेत जाणार आहात. आणि असे तुम्हाला 3-4 सायकल जर मिळाले म्हणजे 10 ते 15 वर्ष, तर ॲव्हरेज तुमचं बाईंग मार्केट प्राईसपेक्षा स्वस्तनीच होतं.
ओके, आणि ती ऍक्च्युअल वेल क्रिएशनची अच्छा. खरी स्ट्रॅटेजी आहे ओके. की इच अँड एव्हरी मार्केट फ्लक्च्युएशन मध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट व्हायला पाहिजेत. अच्छा. आणि बेसिक एक्झाम्पल सांगतो मी जनरली कुणालाही हम्म, हम्म. की हार्टबीट जर तुमची स्ट्रेट लाईन असेल हम्म, हम्म. म्हणजे तुम्ही मेला. बरोबर. हार्टबीटची लाईन जर अप अप जाणार आहे तर तुम्ही मरणारच आहात. आणि हार्टबीटची लाईन जर डाऊन 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 जाणार आहे तरीही मरणार आहात. हा. म्हणजे जीवनपणाचं लक्षण काय? हा, बरोबर आहे. एका रेंजमध्ये अप डाऊन. SIPचंही तेच लक्षण आहे, एका रेंजमध्ये अप डाऊन. बरोबर आहे. बस. सर, या SIPच्या माध्यमातून आपले फायनान्शियल गोल कसे एखाद्या रिटेल इन्व्हेस्टरनी सेट केले पाहिजे? जनरली ॲक्च्युअल उलटं करायला पाहिजे की मला आज त्या पैशाची किती गरज आहे. सपोज 10 लाख रुपये आहे, हा. मग त्याला इन्फ्लेशन रेट 6-7% जो काय आहे तो लावून इन्फ्लेट ती अमाऊंट करायची. म्हणजे सपोज 20 वर्षात मला आज 10 लाखाचे 25 लाख लागणार आहे. बरोबर. मग त्या 25 लाखासाठी मी आजपासून किती सुरुवात करायला पाहिजे. आणि त्यासाठी फिनान्शियल कॅल्क्युलेटर फ्रीमध्ये इझिली अवेलेबल आहेत, हो, बरोबर. भरपूर वेबसाईटवर आहेत. हो. तर ती अमाऊंट काढायची आणि ती अमाऊंट गरजेपेक्षा जास्तच येते. म्हणजे आपण सहसा करूच शकत नाही. पण ती अचीव करण्याचं टार्गेट पुढच्या 5 वर्षात ठेवायचं आणि हळूहळू जेवढ्यानी स्टार्ट करता येईल तेवढी सुरुवात करायला पाहिजे. ओके. म्हणजे एक जनरल मुलाच्या एज्युकेशनला आज जर 50 लाख ते 1 कोटी म्हटलं तर आज SIP पाहिजे 25 ते 30 हजार. बरोबर आहे. रिटायरमेंटसाठी 3 कोटी पाहिजेत पुढच्या 20 वर्षात, तर आज SIP पाहिजे 25-30 हजार. म्हणजे तुमच्या इन्कमपेक्षा SIP अमाऊंट जास्त होते. बरोबर आहे. पण ते एक आय ओपनर टूल म्हणून जर वापरलं हा, हा. आणि आपण त्या दिशेला, आज मी लोकांना काय सांगतो की पुण्यातून तुम्ही स्टार्ट केलं, मुंबईला जायचंय, जर स्टार्टच नाही केलं, गाडीत बसलाच नाही तुम्ही, बरोबर आहे. तर तुम्ही पुणे स्टेशनलाच थांबलेला असणार आहात. हो, बरोबर आहे. पण तुम्ही ट्रेनमध्ये न बसता चालत जरी प्रवास सुरुवात केला हा, हा. तर कमीत कमी लोणावळ्यापर्यंत तरी पोहोचाल. बरोबर आहे. म्हणजे 3 कोटी नाहीत, 2 कोटी तरी बनतील. खरंय, खरंय. मुलाच्या एज्युकेशनला 1 कोटी नाहीत, हा. 25 लाख तरी बनतील. बरोबर. पण सुरुवात करणं महत्वाचं आहे. नाही, खरंच सर, आज तुम्ही आलात इथे मॅक्स महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या दर्शकांना तुम्ही एवढं गाईड केलंय. थँक्यू सो मच. स्टे कनेक्टेड विथ मॅक्स महाराष्ट्र. थँक्यू. थँक्यू.